कोणीही अगदी सहज करू शकेल एवढी साधी सोपी आणि फक्त 2 साहित्यामध्ये आणि 5 मिनिटात तयार होणारी ही चिक्की आज आपण बनवणार आहोत। तर अगदी 5 मिनिटात ही तयार होते आणि तेवढीच खायला खुसखुशीत आणि खमंग देखील आणि भारी देखील लागते। तर चला तर मग पटकन ही चिक्की आज आपण कशी करायची ते बघणार आहोत। पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा। तर सुरुवातीला कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता सुरुवातीला 1-2 मिनिट शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लो गॅस करून पुन्हा 1-2-3 मिनिट भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला याचा कच्चेपणा पूर्ण घालवून एकदम असे हे शेंगदाणे कुरकुरीत करून घ्यायचे। अर्धवट आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे नाहीत, छान असे कुरकुरीत घ्यायचे, जेणेकरून छान असे कुरकुरीत भाजले की आपली चिक्की देखील खायला तेवढीच खमंग लागते। त्यामुळे सुरुवातीचे 2 मिनिट मीडियम गॅसवर आणि त्यानंतरचे कमीत कमी 3 मिनिट आपल्याला लो गॅसवर हे शेंगदाणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता जवळजवळ 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि शेंगदाणे आपले छान असे भाजले गेलेले आहेत। आता याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। आता थंड केल्यानंतर ह्या शेंगदाण्याची सगळी टलपरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून याची आपल्याला पावडर करून घ्यायची। म्हणजे शेंगदाण्याचा कूट आपल्याला एकदम असा बारीक असा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक असा छान कूट केलेला आहे। आता त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये मी एक साधारण 2 चमचे तूप घालून घेणार आहे। जे आपले पोह्याचे चमचे असतात तेच 2 चमचे वापरलेले आहेत। आणि त्यानंतर पाऊण वाटी गूळ घालून घेतलेला आहे। 1 वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही 1 वाटी गूळ देखील घेऊ शकता जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर। इथं मी पाऊण वाटीच गूळ घेतलेला आहे आणि आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। साधारण 1-2 मिनिटातच हा पाक तयार होतो, याला जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला हा पाक अजिबात घट्ट वगैरे असा किंवा एकदम असा दाटसर करायचा नाही। अगदी आपल्याला हा सॉफ्टच असा पाक करून घ्यायचा आहे। तुम्हाला मी दाखवते, एक साधारण 2 मिनिट झालेले आहेत आणि प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाकाचे थोडेसे थेंब या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता पाकाची आपली गोळी अगदी सहज बनते आणि ही गोळी एकदम अशी सॉफ्ट झालेली तुम्ही बघू शकताय। सहज हाताने ही गोळी पसरते, त्यामुळे अशा पद्धतीनेच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। एकदम याच्यापेक्षा घट्ट पाक आपल्याला करायचा नाही। आता यावेळी आपण गॅस बंद करून घ्यायचा, आपल्याला जास्त आता पाक शिजवायचा नाही। आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा हा कूट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा। आता चवीसाठी मी थोडीशी यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहे। आता ती पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण मी थोडीशी घालून घेतलेली आहे। आता गॅस आपला बंदच आहे आणि बंद गॅसवरच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं। गॅस चालू करायचा नाही, नाहीतर आपला पाक अजून घट्ट होईल। त्यामुळे बंद गॅसवरच आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिट आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता याचा गोळा अगदी सहज बनतोय, असं हे छान लगेच मिक्स होऊन जातं। आता हा गोळा आपल्याला एखाद्या पोळपीटावर काढून घ्यायचा आहे। आता मी पोळपीटला तूप लावून घेतलेलं आहे खाली, जेणेकरून खाली आपली चिक्की चिकटणार नाही म्हणून मी तूप लावून घेतलेलं आहे। तुम्ही ताटामध्ये देखील हे काढू शकता, पण मी पोळपीटावरच घेतलेलं आहे। आता सुरुवातीला मी स्पॅच्युलाने अशा पद्धतीने याला पसरवून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी पद्धत म्हणजे सांगते की लाटण्याला देखील थोडंसं तूप लावून घ्यायचं। याच्यामुळे देखील आपल्या ह्या चिक्की अगदी सहज पसरली जाते आणि चिकटत देखील नाही आणि हाताला देखील आपल्याला चटके बसण्याचा संबंध अजिबात येत नाही। त्यामुळे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, स्पॅच्युलाने देखील करू शकता किंवा लाटण्याला तूप लावून अशा पद्धतीने देखील तुम्ही हे पसरवून घेऊ शकता। आणि आता हे सुरुवातीला थोडंसं गरम आहे, 1 मिनिटभर झाला की याची आपल्याला चिक्की आपल्याला ही कट करून घ्यायची आहे, म्हणजे याची आपल्याला बर्फी ही तयार करून घ्यायची आहे। अगदी पसरल्या लगेच देखील कट करू नका, कारण मिश्रण त्यावेळी थोडंसं ओलसर असतं। एखादा मिनिट झाला की त्यानंतर आपल्याला या कट करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर देखील या कट करू नका, नाहीतरी आपल्या ही चिक्की व्यवस्थित आपली पडणार नाही। तुम्ही बघू शकता आपली चिक्की अगदी सहज अशी पटकन बाजूला होते आणि बाहेर जशी विकत मिळते ना, अगदी सेम त्याच चवीची आणि तेच टेक्स्चर आणि दिसायला सुद्धा सेम तशीच आपली ही चिक्की तयार होते। तुम्हाला बघितल्यावरच लक्षात आलं असेल की आपली ही चिक्की कशी तयार झालेली आहे आणि याची बर्फीची कट जी झालेली आहे ते देखील अगदी अशी भारी अशी कट बर्फी देखील झालेली आहे। तर तुम्हाला मी
अगदी दोन्ही साईडने ही बर्फी दाखवते, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर आणि अशी एकसारखी आपली ही बर्फी, प्रत्येक बर्फी एकसारखी अशी निघलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.